कुर्डुवाडीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचं जे विचित्र पण प्रचंड महत्त्वाचं प्रयोगशाळेसारखं दृश्य तयार झालं आहे, ते राज्यातील मोठ्या राजकीय समीकरणांना हादरवणारं आहे. आणि गेल्या काही वर्षांपासून पक्षांतर्गत फुटी, तिढे, आघाड्यांमधील मतभेद, तात्पुरत्या युती, नैतिक राजकारणाच्या नावाखाली चालणाऱ्या व्यावहारिक राजकारणाचे हे सर्वात मोठं उदाहरण ठरत आहे. राज्यभर जिथे एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आणि शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट हे परस्पर वैरी मानले जातात, टीकाविरोधात कायम आघाडीवर असतात, तिथे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडीमध्ये हे दोन्ही पक्ष अचानक हातात हात घालून एकत्र येतात, हे इतकं धक्कादायक आहे की राजकीय पंडितांनीही या घटनेचा अर्थ लावण्यासाठी डोकं खाजवण्यापलीकडे काहीच राहिलेलं नाहीये. कारण राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्रही नसतो, हे विधान महाराष्ट्राने अनेकदा पाहिलं आहे. पण यावेळी घडलेली गोष्ट म्हणजे या वाक्याचा अगदी ठळक आणि जिवंत पुरावा आहे. कुर्डुवाडी नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची युती ही केवळ युती नाही, तर अनेक दशकांपासून मजबूतपणे उभा असलेल्या टिकवणे दिघोळे गटाच्या अजेयतेला दिलेलं कठोर आव्हान आहे. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून टिकवण्यांनी या शहरात आपली सत्ता, नेटवर्क, कार्यकर्त्यांवरील पकड आणि राजकीय आधार इतका मजबूत केला आहे की त्यांचं किल्ल्याप्रमाणे अभेद्य अस्तित्व मोडायला कोणत्याही एकाच पक्षाला शक्य नव्हतं. त्यामुळेच यावेळी दोन वेगळ्या विचारधारेचे पक्षच नव्हे, तर दोन प्रखर विरोधी आघाड्यांचे घटकही निवडणुकीच्या तोंडावर एकाच छत्राखाली येतात. कारण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हीच या सर्व समीकरणामागची सर्वात महत्त्वाची किल्ली आहे. ही युती घडवण्यामागे माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांचाही मोठा प्रभाव दिसून येतो. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, ज्यांचं स्थानिक पातळीवर वजन मोठं आहे व विविध समुदायांमध्ये त्यांची पकड आहे, त्यांनी या युतीसाठी आतून खूप मोठी भूमिका बजावली. त्यांच्यासोबत आमदार नारायण पाटील, शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे, तसेच शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, आनंद टोळपे, संभाजी सातव आणि दत्ताजी गवळी यांचा मोठा समन्वय होता. या सर्वांनी बंद दरातील चर्चेतून स्थानिक कार्यकर्त्यांच्या नजरेआड राहून संपूर्ण रणनीती आखली आणि सर्व बाजूंनी परखड अभ्यास करून लगेच हिरवा कंदील देत या युतीला स्वरूप दिलं. राजकारणात स्थानिक समीकरणे अनेकदा राष्ट्रीय विचारधारेवर मात करतात आणि कुर्डुवाडी हे त्याचं निर्दोष उदाहरण ठरत आहे. कारण राज्यस्तरावर शिंदे पवार हे कट्टर विरोधक असताना कुर्डुवाडीमध्ये मात्र दोन्ही गटांचे स्थानिक नेते आपल्या अस्तित्वासाठी एकाच भांड्यात बसतात आणि सामंजस्य करतात. या सर्व गोंधळात भाजपची भूमिका मात्र अत्यंत गोंधळलेली आणि दबल्यासारखी आहे. राज्यात सत्तेतील सर्वात मोठा पक्ष असूनही कुर्डुवाडीमध्ये ते स्पष्ट भूमिका घेण्यास टाळाटाळ करत आहेत. कारण शिंदे गट त्यांचे भागीदार आहेत. पण शरद पवार गटाशी शिंदेंची स्थानिक युती झाल्याने भाजपला दोरीवरची कसरत करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. याला तोंड देताना भाजप वेट अँड वॉचमध्ये गेल्यासारखे दिसत आहेत. दुसरीकडे अजित पवार गटही स्वतंत्रपणे मैदानात उतरला असून त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटासोबत हातमिळवणी केली आहे. म्हणजे कुर्डुवाडीमध्ये आता केवळ शिंदे पवार विरुद्ध टिकवणे असा सरळ सामना राहिलेला नाही, तर शिंदे प्लस शरद पवार, टिकवणे दिघोळे, अजित पवार प्लस आरपीआय, भाजप आणि काँग्रेस असे विविध घटक एकाच राजकीय कुकरमध्ये एकत्र शिजत आहेत आणि त्यामुळे लढत बहुगुणी, बहुकोनी आणि अत्यंत गुंतागुंतीची बनली आहे. मतदारांनाही या बदलत्या समीकरणांमुळे गोंधळ उडालेला आहे. कारण कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा विरोधक हेच लोकांना समजेन असं झालं आहे. राजकीय दृष्टिकोनातून पाहता ही परिस्थिती एक मोठा प्रयोग आहे, जो राज्याच्या पुढील निवडणुकांवरही परिणाम करू शकतो. कारण स्थानिक पातळीवर झालेल्या अशा प्रकारच्या युती अनेकदा मोठ्या स्तरावरही संदेश देतात. शिंदे गट आणि शरद पवार गट एकत्र आले तर महायुतीमध्ये तणाव वाढणं अपरिहार्य आहे. तर महाविकास आघाडीतही नाराजीचा सूर उमटू शकतो. कारण शरद पवार यांच्या गटाने शिवसेनेच्या प्रमुख स्पर्धकांची हातमिळवणी केली आहे. हे सर्व राजकीय ताणतणाव, आरोप प्रत्यारोप, मतदारांची भावना, स्थानिक सत्ता समीकरणे, वैयक्तिक स्वार्थ, नेतृत्वाचा प्रभाव, गटातील कुरघोडी हे सगळं एकत्र येऊन कुर्डुवाडी निवडणूक महाराष्ट्र पॉलिटिक्सच्या सर्वात गुंतागुंतीच्या निवडणुकांपैकी एक बनवते. या संपूर्ण घटनेमधून दिसतं ते असं की राजकारणात विचारधारा नावाची गोष्ट आता फक्त भाषणांपुरतीच उरली आहे. प्रत्यक्ष भूमीवर सत्ता, स्थानिक दबाव, गटबाजी, वैयक्तिक पातळीवरचे फायदे आणि टिकावाचं राजकारणच हे सर्वात मोठे घटक ठरतात. कुर्डुवाडी टिकवणे दिघोळ्यांचा गड उद्ध्वस्त होणार की नाही हे पाहणं रंजक ठरेल. कारण दोन्ही बाजूंनी आता वजनदार नेत्यांचा, मजबूत कार्यकर्त्यांचा, जातीय समीकरणांचा, पैशांचा, रणनीतीचा आणि परस्पर विरोधाच्या भावनेचा मोठा खेळ उभा राहिलेला आहे. अंतिम निकाल कोणाच्या बाजूने झुकतो यावरूनच हे सर्व राजकारण नेमकं कुठे वळलं हे स्पष्ट होणार आहे.
पण एक गोष्ट मात्र खऱ्या अर्थाने स्पष्ट झाली आहे की महाराष्ट्राचं स्थानिक राजकारण आता बुद्धिबळाच्या पटासारखं झालं आहे, जिथे कोणत्या क्षणी कोणता मोहरा कुठे हलवला जाईल याचा अंदाज फक्त तज्ज्ञांनाच नाही, तर कधीकधी त्या पक्षांच्या नेत्यांनाही लागत नाही. आणि म्हणूनच कुर्डुवाडीचा हा प्रयोग, ही युती आणि ही चौरंगी लढत महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन दिशा देणारी, नवीन परिभाषा लिहिणारी आणि मतदारांना पुन्हा नव्याने विचार करायला लावणारी ठरणार आहे. कुर्डुवाडीतील ही बहुकोनी, बहुपक्षीय आणि बहुसमीकरणांची लढत फक्त एक स्थानिक नगरपरिषद निवडणूक नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याचा आरसा बनली आहे. विचारधारा कोलमडल्या, मैत्री शत्रुत्वाची रेषा पुसली गेली, तर सत्तेसाठी एकत्र येण्याची नवी परिभाषा निर्माण झालीय. एकीकडे टिकवणे दिघोळे यांच्या 2 दशकांच्या बालेकिल्ल्याला पहिल्यांदाच इतकं तगडं आव्हान उभं राहिलं आहे, तर दुसरीकडे शिंदे-शरद पवार युतीने राज्यातील सर्वच आघाड्यांच्या गणितांना धक्का दिला आहे. या संघर्षात कोण जिंकेल यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे या प्रयोगातून महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवे नियम जन्माला येतायत, कोणती नवी परंपरा तयार होतीये आणि मतदार पुढे कोणामागे उभे राहतात, हे पाहणं आगामी महिन्यात निर्णायक ठरणार आहे. एक गोष्ट मात्र निश्चित, कुर्डुवाडीने महाराष्ट्राच्या राजकारणाला केवळ प्रश्नच नाही, तर नवीन मार्ग दाखवला आहे. पुढील काळात नेते बदलतील, युती बदलतील, समीकरणे बदलतील, पण या राजकीय प्रयोगशाळेचं उदाहरण पुढील अनेक निवडणुकांना दिशा देणार आहे.